पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्र दौरा आहे, त्यामुळे अवजड वाहनांना ठाणे आणि मुंबई परिसरात बंदी आहे. तर मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांचा लांब रांगा पाहायला मिळाल्या, त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. आंध्र प्रदेशमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. गर्ल्स हॉस्टेलच्या स्वच्छतागृहात छुपा कॅमेरा सापडला. कॅमेऱ्याला पळवण्यासाठी आरोपीला मुलीनंच मदत केल्याची माहिती आहे. याबाबत मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी चौकशीचे आदेश दिले. वर्ध्यातील कारंजा तालुक्यात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला. त्यामध्ये कारंजा माणिकवाडा रस्त्यावरील साबरडोहा जवळील पुलावरून पाणी वाहू लागलं, त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. नाशिक शहरामध्ये ट्यूबलाईट फोडून महावितरणचा मनसेने निषेध केला आहे. शहरात वीज प्रवाह खंडित होण्याचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीनं इथं खळखट्याक आंदोलन करण्यात आलं. नागपूरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर वातावरणात गारवाही निर्माण झाला. संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. सिल्लोड शहरासह तालुक्यात दमदार पाऊस पडतोय, त्यामुळे बळीराजा सुखावलाय. लोणावळ्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये शांतता कमिटीच्या वतीनं बैठक झाली. महिला सुरक्षा आणि नशामुक्ती या विषयांवर लक्ष देण्याचं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिलं. नवी मुंबईमध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून महारोजगाराचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये 100 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या. 8000 जॉब यामधून उपलब्ध झाले. पंढरपूरच्या भीमा नदीला महिनाभरात दुसऱ्यांदा पूर आलाय, त्यामुळे नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान होत आहे. पाणी ओसरल्यानंतर प्रशासनानं झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी शेतकरी करतात. शेख हसीना भारतात येऊन 25 दिवस झालेले आहेत. बांगलादेशच्या नव्या सरकारकडून त्यांचा पासपोर्ट रद्द करण्यात आलाय. अशा परिस्थितीमध्ये कायदेशीररित्या त्या भारतामध्ये फक्त 20 दिवस आणखी राहू शकतात. त्यांच्या 63 हत्येचे गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत, त्यामुळे बांगलादेशनं परतीची मागणी केल्यास भारत सरकार काय करणार याकडे लक्ष आहे. हुरून इंडिया रिच लिस्ट 2024 जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 7300 कोटींच्या संपत्तीसह शाहरुख खान टॉपवर आहे. या यादीमध्ये ऋतिक रोशन दुसऱ्या क्रमांकावर, तर तिसऱ्या स्थानावर अमिताभ बच्चन आहेत आणि त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर करण जोहर आहे. यवतमाळमध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सेवार्थ आयडी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संप पुकारला. एका बैठकीमध्ये नगर परिषद कर्मचारी शासकीय कर्मचारी नाहीत असं सांगण्यात आलं होतं. यामुळे ही अडचण सोडवण्यासाठी संप पुकारण्यात आला. मुंबईच्या काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या आहेत. 3 सप्टेंबरपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.